मुंबई शहराची वाढती गर्दी पाहता महाराष्ट्र सरकारनं 1971-72 साली एका नव्या शहराची निर्मिती करण्याचा संकल्प केला. अर्थात नवी मुंबई शहर वसलं, परंतु जे नवी मुंबई शहर वसलं हे भूमिपुत्र असतील, इथले शेतकरी असतील, मिठागर असतील, प्रकल्पग्रस्त असतील, त्यांच्या त्यागातून हे शहर वसलेलं आहे. आणि हे वसल्यानंतर जी लोक इथली गावं जी विस्थापित झाली, त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलनं उभी राहिली आणि ह्या आंदोलनामध्ये अनेक भूमिपुत्रांनी सहभाग नोंदविला. असे अनेक भूमिपुत्र आहेत ज्यांनी आपलं योगदान दिलं. अनेक भूमिपुत्र आहेत ज्यांनी आपले प्राण देखील त्यागलेले आहेत. परंतु ह्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये नवी मुंबई पनवेलमधून अनेक युवा नेतृत्व पुढे आलीत. असेच एक युवा नेतृत्व म्हणजे पनवेल महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते आणि भाजपाचे नेते परेशदादा ठाकूर यांचं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. आपण पाहिलं की भूमिपुत्र नेता म्हणून किंवा पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. जो संकल्प आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचा पाहिला, परंतु त्या विकासाला योजनांच्या माध्यमातून गती दिली, ते परेशदादा ठाकूर आपल्यासोबत आहेत. कोकण दर्पण जे कोकणाचं मुखपत्र आहे, या कोकण दर्पणच्या वतीनं राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण परेशदादांना भूमिपुत्र रत्न पुरस्कार देऊन गौरवित आहोत. 28 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईमध्ये संपन्न होणाऱ्या ह्या सोहळ्यामध्ये आपण त्यांना गौरवणार आहोत. आपल्यासोबत आहेत परेशदादा. दादा नमस्कार. कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण गेली 15 वर्ष आम्ही चालवतोय कोकणाचं मुखपत्र म्हणून, आणि ह्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त आम्ही आपणास भूमिपुत्र रत्न पुरस्कार बहाल करतोय. अतिशय खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद की तुम्ही हा पुरस्कार स्वीकारताय. काय प्रतिक्रिया व्यक्त कराल ह्या एकूणच कार्यक्रमाबद्दल? कोकण दर्पण हे गेल्या 15 वर्षापासून पनवेल महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा नवी मुंबई असेल याच्यामध्ये हे प्रकाशित होणारं असं हे वर्तमानपत्र आहे. आणि यांनी फक्त कोकण हाच विषय न घेता येथे राहणारे नागरिक आणि त्यांच्या असलेल्या ह्या शहराकडूनच्या, या विभागाकडूनच्या, या सरकारकडूनच्या अशा अपेक्षा ह्या त्यांनी सर्वांच्या समोर त्यांनी आणलेल्या आहेत. त्यांना सोसावे लागणाऱ्या हाल अपेष्टा ह्या त्यांनी सर्वांच्या समोर आणलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्वांना संघटित करणं, फक्त कोकणी माणसाला नाही तर सर्वांना संघटित करायचं काम हे कोकण दर्पणनी केलेलं आहे. आणि म्हणूनच कोकण दर्पण बद्दल माझ्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारची आदराची अशी भावना आहे. आणि ह्या कोकण दर्पण कडून मला या इथे जर पुरस्कार हे दिला जाणार असेल तर खरोखर मी माझं भाग्य समजतो की अशा प्रकारचं, आणि ते सुद्धा भूमिपुत्र म्हणून हा जो पुरस्कार आहे तो भेटतोय. याच्याबद्दल मी स्वतःला सौभाग्यवान असं मी समजतो. कारण मुळामध्येच ही भूमी म्हणजे संत ज्ञानेश्वरांची, संत तुकारामांची, संत रामदासांची, छत्रपती शिवाजी महाराजांची ह्यांनी सिंचन केलेली अशी, यांच्या संस्कारांनी पावन झालेली अशी ही भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये मान्य लोकनेते दिवाडी साहेब असतील, मान्य जनार्दन भगत साहेब असतील, मान्य रामशेठ ठाकूर साहेब असतील, मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर, मान्य आमदार महेश बालदी आणि इतर किती अनेक मोठे मोठे असे इथे येऊन गेलेले आहेत, जे इथले भूमिपुत्र आहेत, ज्यांनी या भूमीसाठी नेहमी लढा दिलेला आहे. येथील जनतेला इथे चांगल्या सोयी सुविधा भेटाव्यात यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि असे भूमिपुत्र, ह्या भूमिपुत्रांसाठी लढणारे हे सर्व लढवई नेते आणि अशी सर्व मंडळी, आणि ह्यांना ज्या वेळेला भूमिपुत्रांचा नेता म्हणून बघतो त्यावेळेला भूमिपुत्र म्हणून जर मला अशा प्रकारचं जर पुरस्कार जर कोकण दर्पण हे देणार असेल तर मी माझं भाग्य समजतो. सर, आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं रायगड आणि पनवेल खरं तर लोकनेते रामशेठ ठाकूरांचं एक वेगळं वैभव, एक वेगळं नाव आहे, वेगळा गौरव आहे, लोकमनामध्ये एक वेगळं नाव आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांचे सुपुत्र आहात. हा तुमचा समाजकारणाचा किंवा राजकारणाचा प्रवास सुरू झाला. एकूणच थोडक्यात काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही उतरलात पुढे? माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी ज्या वेळेला त्यांचा जन्म हाच न्हावाखाडीचा, आणि त्यांच्या जन्माच्या वेळची गावातली स्थिती आणि त्यानंतरच्या 10 ते 15 वर्षामध्ये मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ज्या प्रकारे विकास हा चालू झालेला होता, त्यावेळेला विविध कारणांच्यामुळे मग समजा त्यांचं जीवनमान हे मुळातच बालपण त्यांचं कष्टदायक होतं, त्याच्याच बरोबर शिक्षण हे त्यांचं कष्टदायक होतं, आणि त्याच्यातून ते शिक्षणाच्या बळावरती उभे राहिले.
येथील भूमिपुत्रांनी, स्थानिकांनी जे त्यांना बळ दिलं, मान्य दिवाटी साहेब असतील, मान्य जनार्दन भगत साहेब असतील, आणखीन समजा मान्य रामशेठ ठाकूर साहेबांचे अनेक सहकारी ह्यांनी जे बळ मान्य रामशेठ ठाकूर साहेबांना त्यांच्या शिक्षणाच्या काळामध्ये, नंतर मग ते शिक्षक झाले, नंतर मग ते एक कंत्राटदार झाले, ह्या काळामध्ये त्यांना जे बळ दिलं त्यामुळे ते समर्थपणे उभे राहू शकले आणि ते अजूनही त्यांच्या प्रगतीमध्ये असलेलं शिक्षणाचं महत्व आणि त्याचबरोबर येथील स्थानिकांनी ज्या प्रकारे त्यांना बळ दिलं, तर ह्या सर्व स्थानिकांच्या बद्दलची असलेली कृतज्ञतेची भावना ही त्यांच्या कामामधून, त्यांच्या वागणुकीमधून नेहमीच झळकत असते आणि म्हणूनच आम्ही आमचा काम करतानाचा आदर्श माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना आम्ही समजलेला आहे आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेनेच आम्ही इथे वाटचाल करत असतो आणि त्यामुळे इथे रामशेठ ठाकूर साहेबांचा चिरंजीव असल्याचा आणि त्याचबरोबर एक आगरी असल्याचा आणि ह्या पनवेल विभागाचा रहिवासी असल्याचा मला खचितच अभिमान आहे की ह्या सर्व संस्कारांच्यामुळे मान्य रामशेठ ठाकूर साहेब असतील, इतर प्रभूती असतील किंवा त्याचबरोबर संत या मातीतले संत जे संस्कार आहेत यांनी कधीही कोणाचाही दुश्वास करायचा नाही, सर्वांना एकत्र घेऊन प्रगती करायची, हेच त्यांनी शिकवलेलं आहे आणि हेच सर्व घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत असतो. नक्कीच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जे संस्काराचे मोती आहेत ते तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसत आहेत. खऱ्या अर्थानं आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी जो पनवेल महानगरपालिकेचं स्वप्न पाहिलं ते वास्तविकता ते उतरवलं देखील आणि त्या माध्यमातून महापालिका स्थापन झाली आणि ह्या पनवेलच्या विकासाला जी गती देण्याचं काम, जी जबाबदारी सभागृह नेते म्हणून तुमच्याकडे आली आणि अनेक विकास कामांना गती मिळाली. काय सांगाल एकूणच? मान्य रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, त्यांची कामाची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्यांच्या कामाचा सर्वात मोठा असं सांगतात जर सूत्र कोणतं असेल तर तो आहे सर्वसमावेशकपणा. त्यांनी सर्वांना सामावून घेऊन पुढे जायचंय हे सूत्र हे नेहमी त्यांनी बाळगलं, ते इतरांना सुद्धा सांगत आलेले आहेत आणि त्यामुळेच पनवेलमधल्या राजकारणामध्ये जो अतिशय सकारात्मकपणा असा दिसून येतो तो खरोखरच पूर्ण विभागामध्ये, अगदी या MMR झोनमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर मी एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये सांगू शकेन की अतिशय दुर्मिळात दुर्मिळ असा हा सकारात्मकपणा या पनवेलच्या राजकारणामध्ये चालत असतो. या इथे कधीही समोरचा व्यक्ती आहे तो कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, तो कोणत्या जातीचा आहे, तो येथील आहे की नाहीये एवढंच नाही तर तो मनुष्य आहे का ह्याला सुद्धा जास्त महत्व न देता येथील भागाचा विकास करणं, सर्वांना एकत्र घेऊन विकास करणं आणि हा विकास शाश्वत असावा ह्या प्रकारची शिकवणूक ही मला नेहमीच माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि पर्यायाने माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच सांगतात त्यांनी दाखवलेल्या मध्ये चालताना ही पनवेल महानगरपालिकेसाठी काही काम करताना आम्हाला नेहमीच आनंद वाटलेला आहे. मी असेन किंवा आमचे सर्व सहकारी आहेत, मग त्या माजी महापौर डॉक्टर कविता चोतमल असतील किंवा त्याच्याच बरोबर माजी उपमहापौर ह्या चारुशीला घरत मॅडम असतील, सीताताई पाटील असतील किंवा त्याच्याच सोबतीने मग आमचे तेव्हाचे आमचे कोर कमिटी मेंबर माननीय आणि आजचे महापौर नितीनभाई पाटील असतील, अनिल भगतजी असतील आणि त्याचबरोबर प्रकाश बिनेदार असतील आणि इतर सर्व सहकारी आम्ही चालताना आम्ही नेहमी हा एकच दृष्टिकोन, एकच सूत्र हे आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. सर्वसमावेशकपणा, सर्वांना घेऊन चालायचंय. पनवेल महानगरपालिकेचा विकास हा करताना आपल्याला शाश्वत विकासाकडे आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून मग ते पाणी असेल किंवा त्याच्याच बरोबर येथील इन्फ्रास्ट्रक्चर असेल, येथील आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा असतील, ह्या सर्वांबद्दल आम्ही त्या प्रकारेच आम्ही विचार करत आलेलो आहोत आणि म्हणूनच येथे काम करताना आम्हाला तेवढा आनंद सुद्धा तेवढाच होत असतो आणि हा सर्व काही या सर्व आनंदाचा जर कोण या आनंदाला कोण कारणीभूत असेल तर ते म्हणजे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर म्हणजेच पर्यायाने माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे आहेत. खरोखर मला पनवेल महानगरपालिकेसाठी मलाच काय आम्हा सर्व माझ्या सहकार्याने सुद्धा काम करण्यात नेहमीच आनंद वाटत. सर, एक शेवटचा प्रश्न नक्कीच, जात धर्म पंथ वंश वर्ण पलीकडे जाऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं कार्य होतं, प्रशांतदादा ठाकूर यांचं कार्य आहे आणि ही जबाबदारी पुनश्च कुठेतरी सातत्यपूर्वक तुमच्यावरती येते. कारण आपण पाहिलं की
लोकनेते रामशेठ ठाकूर ज्या पक्षामध्ये होते तिथं सत्ता आलेली आहे. म्हणजे पक्षाच्या पलीकडची लोकांनी दिलेला हा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूरांवरती आहे. तेवढीच जबाबदारी आमदारांवरती आली, तुमच्यावरती आलेली आहे. हा विश्वास पुढे सातत्यपूर्वक राखावा लागणार आहे. काय सांगाल तुम्ही? जर माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या विचारावरती जर या प्रकारे सुद्धा आम्ही चालत राहिलो तर सत्ता ही महत्वाची नसते. सत्ता हा एक बाय प्रोडक्ट असतो. मुळामध्ये तुमची काम करण्याची पद्धत आणि तुमचा दृष्टिकोन हा सर्वात जास्त महत्वाचा असतो. हा जर असेल तर मग जनता ही तुम्हालाच ही समजा पुढे करणार आहे, ती निवडून देईल नाही देईल एखाद्या क्षणी कोणी आपल्याला मत देतोय किंवा नाही देतोय हे महत्वाचं नसतं. महत्वाचं याला आहे की तुम्ही एक कोणता श्वास घेऊन तुम्ही पुढे जात आहात. हा श्वास आहे, हा सर्वांना घेऊन चालणारा असेल आणि सकारात्मक असेल तर नक्कीच जनता ही तुमच्या सोबत असणार आहे आणि त्याच्यामुळेच काम करण्यामध्ये इथं सांगता नक्कीच आनंद वाटणार आहे. माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे आज वयाच्या 74व्या वर्षामध्ये आहेत आणि 75 त्यांची चालू आहे आणि ह्या वयात पण त्यांना जर बीपी नाहीये, त्यांना शुगर नाहीये, तर त्याला कारण त्यांच्यामध्ये असलेला जो उत्साह आहे, त्याला कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला सकारात्मकपणा आहे, कामामध्ये आनंद मिळवणं हा आहे. जोपर्यंत आम्ही ह्या विचारांनी जोपर्यंत पुढे जात आहोत, सर्वसमावेशकपणा आम्ही ठेवत आहोत, तोपर्यंत कामामध्ये आनंदच वाटणार आहे आणि म्हणूनच आम्हाला या इथे पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर ह्यांच्या विचारांना आणि ह्यांनी दिलेल्या सर्व सूचना असतील, आदेश असतील, यांनाच आम्ही अंतिम महत्व देणार आहोत. भारतीय जनता पार्टी पक्षाने दिलेला आदेश माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आम्हाला दिलेल्या सूचना ह्याच आमच्यासाठी अंतिम असणार आहे. नक्कीच सर, तुमचा हा जो कार्यकाळ आहे अतिशय एक रोमांचकारी आहे. लोकांच्या सेवेसाठी नेहमीच सतर्क आहे. कोकण दर्पणचा 15वा वर्धापन दिन आणि हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होतोय. कोकण दर्पणला काय शुभेच्छा द्याल? कोकण दर्पण मी पुन्हा एकदा सांगेन की कोकण दर्पण यांनी त्यांच्या स्थापनेपासूनच त्यांनी कोणत्याही एक छोटा असा दृष्टिकोन न ठेवता सर्वसमावेशकपणा, सर्व समाजाला घेऊन पुढे चालणं, त्यांच्या समस्या, त्यांच्या सूचना या सर्वांपर्यंत पोहोचवणं हे काम त्यांनी नेहमीच ठेवलेलं आहे. संजय महाडिकजी ह्यांना मी गेल्या एक 7-8 वर्षापासून एक चांगल्या प्रकारे मी त्यांना ओळखतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेला हाच जो सकारात्मकपणा आहे तो नेहमीच भावलेला आहे. म्हणूनच कोकण दर्पणच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं हे मी माझ्यासाठी मी भाग्य समजायचो आणि आज ह्या कोकण दर्पणचा 15वा वर्धापन दिन आहे. 15वा वर्धापन दिन असणं ही फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवता, त्याच वेळेला तुम्ही 15 नाही, 50 नाही, 100 वर्ष सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. अशा प्रकारचा एक हा सर्वसमावेशकपणा कोकण दर्पणनी ठेवलेला आहे आणि त्यांनी सातत्य नेहमी ठेवलेलं आहे. अशाच प्रकारे त्यांनी काम करावं. त्यांना ह्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा मी इथं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हे होते एक सन्माननीय परेशजी ठाकूर. खरं तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संस्काराची मोती त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये दिसतात. सर्व समाजाला एकत्र घेऊन समाजाचा विकास करावा, हे जे संस्कार, हे जे विचार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मांडलेले आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सातत्यपूर्वक जपलेले आहेत, तेच विचार परेशदादा सातत्यपूर्वक जपत आहेत. भूमिपुत्र असतील, स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील, इथल्या प्रकल्पग्रस्तांना, भूमिपुत्रांना, त्याचबरोबर इथे वसलेल्या बाहेरून आलेल्या अनेक लोकांना, जे खऱ्या अर्थाने इथले स्थानिक आहेत, ह्या सर्वांचा एकसंघपणे विकास कसा करता येईल, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ह्या शहराला विकासाला गती कशी देता येईल, हा संकल्प त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे. दादा, या निमित्तानं भूमिपुत्र रत्न पुरस्कार देताना आम्हाला अतिशय गौरव वाटतोय. ज्या पद्धतीने भूमिपुत्रांचं नेतृत्व आपण करताय, इथल्या संपूर्ण शहराचं नेतृत्व करताय, तुमच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हा पुरस्कार आपण स्वीकारताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. धन्यवाद.